पोषण ट्रॅकरचे नवीन अपडेट आले आहे। जर नवीन लाभार्थी नोंदविताना काही एरर किंवा प्रॉब्लेम येत असेल तर आपण हे बेनिफिशरी लॉग इन मधून सुद्धा रजिस्ट्रेशन करता येते। त्यासाठी आपल्याला इंटरफेसवर जावे लागेल। सगळ्यात वरती अंगणवाडी वर्कर, त्याच्याखाली सुपरवायझर, सगळ्यात खाली आहे बेनिफिशरी लॉग इन। इथे आपल्याला लाभार्थ्याचा मोबाईल नंबर टाकून OTP टाकून आपल्याला बेनिफिशरी लॉग इन करता येते आणि त्यांचा ज्या बालकाचा किंवा गरोदर मातेचा किंवा स्तनदा मातेचा जर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे असेल तर त्यांचा आधार कार्ड टाकून त्यांचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे आणि आपल्याला कोणत्या अंगणवाडी केंद्रामध्ये यांना रजिस्टर करायचे आहे ते अंगणवाडी केंद्र तिथे सिलेक्ट करून त्यांना रिक्वेस्ट पाठवावी। आता ही रिक्वेस्ट आपल्याला आपल्या अंगणवाडी केंद्राच्या पोषण ट्रॅकरमध्ये दिसेल। ते कसे दिसते बघूयात आपण। जे काही रिक्वेस्ट आपल्याला बेनिफिशरीकडून आले असतील ते इथे आपल्याला मोरवर क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट खालतून 4 नंबरचे बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रिक्वेस्टमध्ये दिसतील। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणाकोणाचे रिक्वेस्ट आले असतील, आपण कुठले ॲक्सेप्ट केलेत किंवा रिजेक्ट केलेत, आपल्या भागातले जर लाभार्थी असतील तर आपण ते ॲक्सेप्ट करणार आहोत, ते डायरेक्टली आपल्या बेनिफिशरीच्या यादीमध्ये दिसतील आणि जे नाही आहेत अशांना आपण रिजेक्टसुद्धा करू शकतो। अशा पद्धतीने आपल्याला बेनिफिशरी लॉग इनमधून नवीन लाभार्थ्याला आपण रजिस्टर करू शकतो।